विचार करता पाहिलं गेलं तर कीर्तन हे लांबचं अजिबात नाही. पडदिशी बोला, पटलं होय म्हणा, नसलं नाही म्हणा. कीर्तन ही लांबचं अजिबात नाही. कीर्तन ही कुठलंय? घरातलं आहे. बरं, कीर्तनकार कोण लांबचा आहे का? अजिबात नाही. कीर्तनकार कोण आहे? पाहुणाच आहे. मग अनेक जणांनी बघितलंय, सगळ्यांना माहिती आहे कीर्तनकार आपलाच आहे, तरी सगळी जण माझ्याकडे रागानं बघताय. मी काय माझं कर्ज फेडायला लावणार आहे का तुम्हाला? जरा थोडं हसा, फ्रेश बसा कीर्तनामध्ये. बघा, काही जणांनी एवढं चेहरे फ्रेश ठेवल्यात, त्यांच्याकडे बघून वाटतंय दिवसभर कीर्तन करत बसावं. आणि काही जणांनी एवढं चेहरे टाकल्यात, वाटतंय फेटा काढावा आणि त्यांच्या मांडीवर जाऊन झोपावं. जरा फ्रेश बसा. बघा, सेवेसाठी निवडलेलं अभंग जगद्गुरु तुकोबरायांचं आहे. अभंग अतिशय गोड आहे. अभंगातून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ज्याप्रमाणे आई आपल्या लेकरावरती प्रेम करते, त्याप्रमाणे संत आपल्या भक्तावरती प्रेम करतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. बघा, आपल्या लेकराचं चांगलं व्हावं, आपल्या लेकराची काळजी करणारी एकमेव असणारी ती म्हणजे आई आहे. आई या शब्दाचा अर्थ जर पाहिला तर आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. परमेश्वराला प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन प्रत्येकाची काळजी घेणं शक्य नाही, म्हणून परमेश्वर रूपी आई प्रत्येकाच्या घरामध्ये दिली. मग बघा, ज्याप्रमाणे ती आईचं चित्त थाऱ्यावरती नसतं, काय होईल माझ्या लेकराचं, कसं होईल माझ्या लेकराचं, त्या आईचं नुसतं चित्त थाऱ्यावर नसतं माई बापनो. ती लेकरावर माया करते, प्रेम करते, पण त्या मायेमध्ये प्रेमामध्ये कळवळ असतो हे ध्यानामध्ये असतो. बघा, आईच्या मायेमध्ये प्रेमामध्ये कळवळ असतो हे ध्यानामध्ये राहू द्या. कारण लेकराला जर ठेच लागली, वेदना तिच्या अंतकरणाला होतात. आईशी कळवळ्याशी जाती करी लाभावी न पिती. आईचा कळवळ आहे, पण आई कधी म्हणते का बाळाला, बाळा मी तुझ्यावर एवढं प्रेम केलं, एवढी माया केली, आईने त्या बदल्यात काही मोबदला मागितला का आपल्याला? अजिबात. निस्वार्थी प्रेम करणारी म्हणजे आपली आई गड्या, हे ध्यानात असू द्या. म्हणून आईशी कळवळ्याशी जाती करी लाभावी न पिती. आपली आई आपल्यावरती भरपूर प्रेम करते गड्या. 9 महिने 9 दिवस आपल्याला पोटामध्ये वाढवते, लहानाचं मोठं करते, तळ हाताचा पाळणा करते, नेत्राचा दिवा करते, पोटामध्ये भार वाहते. का? तर आपल्या लेकराचं चांगलं व्हावं म्हणून, आपल्या लेकराला ही दुनिया पाहायला मिळावी म्हणून. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. पण तुकोबराय म्हणतात, ज्याप्रमाणे आई आपल्या लेकराची चिंता करते, ज्याप्रमाणे आई आपल्या लेकराची काळजी करते, त्याप्रमाणे संत महात्मे. एक वेळ आई फक्त आपल्या लेकरावरती प्रेम करेल, पण संतांचं तसं अजिबात नाही. सगळ्यांवरतीच प्रेम करतात. त्यांना म्हणायचं, संत कुणालाच बुडून देत नाहीत, प्रत्येकाचा कळवळा येत असतो. संत महात्म्यांना हे ध्यानात असू द्या. बघा गड्या, तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही सांगताय ठीक आहे, आईचं प्रेम असतं आपल्या लेकरावरती फक्त, मग आई काय दुसऱ्या लेकरावर प्रेम करत नाही? करते ना, पण जशी आपल्या लेकराची माया येते तशी दुसऱ्याच्या येत नाही. उदाहरण देतो तुम्हाला. बघा, महिला मंडळ प्रामाणिकपणे माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचं पोरग आणि शेजारणीचं पोरग उन्हात खेळत असेल, कुठं? उन्हात, बरोबर का? तुमच्या लेकराला लय ऊन लागतं, तुम्ही काय म्हणता? पप्प्या लय ऊन लागतंय बाळा, इकडे ये. मग पप्प्या तुमच्या जवळ येतो आणि पप्प्या आला. आमचं पप्पूदाजी आहेत बरं काय, तुम्हाला नाही बरं. पप्प्या आला की पप्प्या काय म्हणतो? अगं आई, माझ्या बरोबर सोन्या पण आहे उन्हात. तुम्ही काय म्हणता? सोन्याला मरू दे तिकडं, तुझी तू ये इकडं. म्हणजे ही प्रेम कसं झालं? आपल्या लेकरापुरतं मर्यादित झालं. पण संतांचं तसं नाही. तुम्ही संत माये बाप कृपावंत कायमी पतितो कीर्तिवानो अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरा या जन जड जीवांचा उद्धार करण्यासाठी संत महात्म्यांचा अवतार आहे. म्हणून ध्यानात घ्या, ज्याप्रमाणे आई आपल्या लेकरावरती प्रेम करते, त्याप्रमाणे संत आपल्या भक्तावरती प्रेम करतात आणि प्रत्येकाचं कल्याण करतात. अभंगाचा सरळ भावार्थ विठ्ठल 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 विठ्ठल. हो, बघा माई बापनो, जन्माला आल्याबरोबर नीट लक्षात घ्या, जन्माला आल्याबरोबर माणसाचे 3 सोहळे ठरलेले आहेत. जन्माला आल्याबरोबर माणसाचे 3 सोहळे ठरलेले आहेत. पहिला सोहळा जन्माचा, दुसरा सोहळा लग्नाचा आणि तिसरा सोहळा मृत्यूचा. बघा बरं का, त्यातला एखादा सोहळा माणसाला चुकवता येतो, त्यातला एखादा सोहळा माणसाला चुकवता येतो, तो म्हणजे लग्नाचा. लग्न काही जणांचं होतं आणि काही जणांचं होत सुद्धा नाही. पण जन्म मरण कधी कुणाला चुकलेलं अजिबात. देह जाईल, 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 देह
देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल त्यासी काळोबा खाईल देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल बघा माहिती म्हणून देह हा जाणार आहे 3 सोळे ठरले नीट लक्षामध्ये घ्या पण माझा एक प्रश्न आहे तुम्हाला आपल्या घरामध्ये एखादं बाळ जन्माला आलं एखादं लेकरू जन्माला आलं घरामध्ये आनंद आहे का दुःख आहे आनंद आहे बरोबर पण ज्यावेळी आपल्या घरातील एखादी व्यक्ती आपल्याला सोडून निघून जाते त्यावेळी मात्र घरामध्ये काय आहे दुःख आहे एखादं बाळ आपल्या घरामध्ये जन्माला आलं जन्माच्या वेळी घरामध्ये आनंद आहे पण एखादी व्यक्ती आपल्याला सोडून निघून जाते त्यावेळी घरामध्ये मात्र दुःख आहे पण जसा पहिला सोहळा आनंदाचा झाला बघा जसा पहिला सोहळा आनंदाचा झाला तसा शेवटचा सोहळा आनंदाचा व्हावा म्हणून वर्ष श्राद्धाला कीर्तन हे ध्यानात असू द्या विचार करता पाहायला गेलं ना वैशाली मामींच्या बाबतीत त्यांना जे मरण आलं ते मरण गडे एवढं सोपं नाही कारण हे मरण येण्यासाठी सुद्धा भाग्य असावं लागतं आता तुम्ही म्हणाल महाराज ते कसं ज्यावेळी एखाद्या स्त्रीचं लग्न मंडपामध्ये लग्न होतं ना लग्न झाल्याबरोबर तिची इच्छा असते जे कपाळावरचं कुंकू आहे ना ते कायम माझ्या सोबत यावं त्याला म्हणायचं इच्छा मरण आणि जे मामींना मरण आलं होतं त्याला म्हणायचं इच्छा मरण असं मरण येण्यासाठी सुद्धा भाग्य असावं लागतं कारण स्वर्गवासीच्या पुढे सौभाग्यवती लागण्यासाठी सुद्धा भाग्य असावं लागतं हे ध्यानात घ्या मला सांगायचंय काय गड्या पहिला सोहळा आनंदाचा व्हावा तसा शेवटचा भाव म्हणून श्राद्धाला कीर्तन आहे शेवट तो भला माझा बहु गोड झाला किंवा याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा विठाला 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 ऐका माय बापण जीवन जगण्यासाठी माणसाला फारसं काय लागत नीट लक्षात घ्या जीवन जगण्यासाठी माणसाला फारसं काय लागत नाही जीवन वाईट नाही बघा बरं का नीट लक्ष देऊन ऐका जीवन वाईट नाही वाईट रीतीनं जीवन जगणं वाईट आहे हे ध्यानामध्ये घ्या जीवन हे माणसाला एकदाच आहे गड्या म्हणून ज्या भगवंतानं तुम्हाला आम्हाला जन्म दिला ज्या नरदेहामध्ये जन्म दिला त्या भगवंताचे आभार मानायला पाहिजे आणि त्याची आपण भक्ती केली पाहिजे त्याची सेवा केली पाहिजे निश्चितच आपल्या जीवनाचा उद्धार होणार ऐका गड्या पण आपण करत नाही आपण भक्ती देवाची करत नाही आपलं कसं झालं विको थोडा कमी करा थोडा थोडा नॉर्मल राहू दे बघा आपली भक्ती कशी असावी भक्ती श्रेष्ठ असावी मनी नाही भाव आणि देवा मला काय बोला की वडापाव म्हणताय काय मनामध्ये भक्ती चांगली पाहिजे मनामध्ये भाव चांगला पाहिजे गया निश्चित भगवान परमात्मा आपलं कल्याण केल्याशिवाय राहत नाही अहो ऐका ज्या देवानं तुम्हाला आम्हाला जन्म दिला त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलवितो हरविनं ज्या देवानं तुम्हाला आम्हाला जन्म दिला त्या देवाचं नामस्मरण कधी करायला माणसाने विसरायचं पण खरं सांगू का ते देवाचे खरंच आपल्यावरती उपकार आहेत गड्या कारण देवानं जन्माला घातल्यानंतर फक्त जन्माचीच तारीख माहिती होती बघा देवानं जन्माला घातल्यानंतर फक्त जन्माची तारीख माहिती होऊन दिली मरणाची तारीख जर माहिती असती तर माणसाची जात एक उद्योग करून मिली नसती गड्या खरंच ते देवाचे आपल्यावरती उपकार आहेत मला सांगायचंय काय गड्या हे सगळं त्याच्या सत्तेने चालतं त्या भगवंताला कधी विसरायचं नाही सदा सर्व काळ त्याचं नामस्मरण केलं त्याची भक्ती केली त्याची सेवा केली ज्या ज्या वेळी आपल्यावरती संकट येईल जगाचा मालक आपल्या संकटाच्या वेळी धावून आल्याशिवाय राहणार नाही ही भगवंताची ताकद आहे ध्यानात असू द्या म्हणून जर आपल्या जीवनाचा उद्धार करायचा असेल आपला जीव जर सन्मार्गाला लावायचा असेल तर देवाशिवाय प्राप्ती नाही म्हणून प्रत्येक संतांनी सांगितलं आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुकून हे माझे तुकोबराई म्हणतात देवाची जर भक्ती केली नाही तर काही उपयोग नाही ऐका गड्या कारण सुखरूपी असणारा तो भगवान परमात्मा कारण आले किती गेले किती माय बापण त्याचं माप नाही भगवान परमात्मा कालही होता आजही आहे आणि उद्याही आहे आपण उद्या एक नाही आपल्याला याची गॅरंटी नाही पण सुखरूप असणारा तो भगवान परमात्मा आहे म्हणून त्याची जर सेवा केली निश्चित आपल्या जीवनाचा उद्धार होतो म्हणून सर्व सुखाचे आगर बाप रखमा देईवर सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुका म्हणे काही न मागे आणि तुझे पायी सुख
सर्व आहे म्हणून सुखरूप असणारा तो भगवान परमात्मा आहे. त्याची जर भक्ती केली, त्याची सेवा केली, ज्या ज्या वेळी आपल्यावरती संकट येईल निश्चित जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. पण आपला जीव त्या देवावर अजिबात नाही. आपला जीव बसला कशावर? धन दौलत पैसा अडका सोनं नाणं जमीन जुमला बंगला गाडी शेती वाडी नोकर चाकर दम छटला माझा सांगता सांगता आपला जीव त्या प्रपंचावर बसला. बरं माणूस येताना कसा आला हो? मोकळा, जाताना मोकळा, पण आयुष्यभर तळमळ त्याची संसारासाठी, त्या धन दौलतीसाठी. माझा प्रश्न असेल सगळ्याला, महिला मंडळ प्रामाणिकपणे उत्तर द्या गड्या. तुम्ही जे गळ्यामध्ये सोनं घालताय त्या सोन्याला किंमत आहे का हो? नाही का? मग जाताना द्या माझ्याजवळ बांधून. सोन्या नाण्याला किंमत आहे, पण ज्याप्रमाणे तुम्ही आम्ही सोन्या नाण्याची किंमत करतो त्याप्रमाणे देवाची केली पाहिजे. पण आपण करत नाही. बघा लगेच उदाहरण देतो. तुमच्या गळ्यामध्ये सोन्याची माळ आहे, माझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. तुमच्या गळ्यामध्ये सोन्याची माळ आहे, माझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. आता बोला, तुमच्या गळ्यातली सोन्याची माळ पवित्र का माझ्या गळ्यातली तुळशीची माळ पवित्र? माझ्या गळ्यातली. माझी तुम्हाला घ्या आणि तुमची मला द्या. जीव जरी दिला तरी तुम्ही देणार नाही. मग हितच कळतं माणसाचा देवावरती विश्वास किती. म्हणून ऐका, मला सांगायचंय काय गड्या, ते देवाची भक्ती करण्यासाठी फारसं काही लागत नाही. फक्त मनामधला भाव त्या भगवंताला समर्पित करा. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. जर त्याची भक्ती केली, त्याची सेवा केली, निश्चित आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, आपली कीर्ती चांगली झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, तू का म्हणे का मरण्याची सरे उत्तम जीव रे कीर्ती मागे, उत्तम जीव रे कीर्ती मागे, उत्तम जीव रे कीर्ती मागे, उत्तम जीव रे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सरे, का म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे. उत्तम जीव रे कीर्ती मागे, उत्तम जीव रे कीर्ती मागे, उत्तम जीव रे कीर्ती मागे, उत्तम जीव रे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सरी उत्तम चिवरे कीर्ती मागे. म्हणून ऐका, माणसाची मूर्ती जाते पण कीर्ती मागे राहते गड्या. म्हणून संतांनी जो आपल्याला मार्ग दाखवला त्या मार्गावरती तुम्ही आम्ही चाललं पाहिजे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, म्हणून त्या संतांनी तुम्हाला आम्हाला मार्ग दाखवला, त्या मार्गावरती आपण चाललं पाहिजे. कारण ज्याप्रमाणे आई आपल्या लेकरावरती प्रेम करते त्याप्रमाणे संत आपल्या भक्तावरती प्रेम करतात आणि सदा सर्व काळ त्यांची चिंता करतात. तेच अभंगाचं पहिलं चरण. लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. लेकुराचे हित,
वाही माऊलीची चित्त ऐसी कळवळ अशी जाती करी लाभावी न प्रीती. नाही का, ज्याप्रमाणे आई आपल्या लेकरावरती प्रेम करते त्याप्रमाणे संत आपल्या भक्तावरती प्रेम करतात. कारण संतांचा जर विचार करता पाहिलं गेलं ना माई बापानो, भगवंताच्या दरबारामध्ये संत गेल्यानंतर काही मागतच नाही. नीट लक्षात घ्या, देवाच्या दरबारामध्ये संत गेले ना काहीच मागत नाहीत. कारण विचार करता पाहिलं गेलं ना, सतत देवाकडे जो मागत राहतो त्याला म्हणायचं जीव. नीट लक्षात घ्या, 3 प्रश्न नीट लक्षात घ्या. सतत देवाकडे देवाकडे गेल्यानंतर काही मागतच नाहीत त्यांना म्हणायचं संत. आणि मागितल्यानंतर अखंड देत राहतो त्याचं नाव आहे भगवंत. बघा, देवाकडे सतत मागत राहतो त्याचं नाव आहे जीव. देवाकडे गेल्यानंतर काही मागतच नाहीत त्यांना म्हणायचं संत. आणि मागितल्यानंतर अखंड देत राहतो त्याचं नाव आहे भगवंत. बघा, संत देवाकडे काही मागत नाहीत, पण माणसाची जात ही अशी आहे बाबा, कधीच समाधानी नाही. बघा, माणसाची जात अशी आहे, कधीच समाधानी नाही. नीट लक्षामध्ये घ्या. बघा, एक जणानं देवाची एवढी भक्ती केली, एवढी सेवा केली, देव प्रसन्न झाला. आणि प्रसन्न झाल्यानंतर देव म्हणला तुला काय पाहिजे ते माग, फक्त एक गोष्ट माग, जास्त मागायचं नाही. होय देवा, एकच मागणार आहे, जास्त मागणार नाही. मग माग लवकर. ह्याला मागावं काय देवाला ती कळना. म्हणून घरी गेलं आणि घरी गेल्यानंतर बापाला म्हणला बाबा देव प्रसन्न झालाय, काय मागू देवाला. बाप म्हणला देवाकडं सोनं माग. काय मागितलं बापानं? देवाकडं सोनं मागितलं. आई जवळ गेला, आई देव प्रसन्न झालाय, काय मागू देवाला. आई म्हणली बाळा मला डोळ्यानं दिसत नाही, माझ्यासाठी देवाकडे दृष्टी माग. आईनं काय मागितलं? दृष्टी. आईने मागितली डोळे. कोण राहिली हो? बायको राहिली. आणि गेल्यानंतर म्हणला होय ग, असंच का जमलंय आताशी मला माहित नाही, प्रॅक्टिस चालू आहे हो. बायको जवळ गेला आणि बायको जवळ गेल्यानंतर म्हणला होय ग, अगं देव प्रसन्न झालाय, काय मागू देवाला. बायको म्हणली धनी 6 वर्ष झाली लग्नाला, अजून लेकरू बाळ नाही, माझ्यासाठी देवाकडे एक लेकरू मागा. बघा, देवानं मागाय किती सांगितलं होतं हो? 1. बघा, मागण्या झाल्या किती? 3. बापानं मागितलं सोनं, आईनं मागितले डोळे आणि बायकोनं मागितलं लेकरू. ह्याला देवाला सांगाव कसं ती कळणं. ही देवापाशी आला, देव म्हणला काय पाहिजे ते माग, लवकर माग, जास्त मागायचं नाही. होय देवा, जास्त नाही मागणार, एकच मागणार आहे, मग माग लवकर. मग ह्यानं मागायला सुरुवात केली. देवा ऐक बर का देवा, माझ्या आईची अशी इच्छा आहे. देवा माझ्या आईची अशी इच्छा आहे, माझ्या आईला उघड्या डोळ्यानं सोन्याच्या पाळण्यात नातवाचं तोंड बघायचं. ज्यांना कळलं त्यांनी पहिल्या पंक्तीला बसा. म्हणजे मागाय सांगितलं होतं एक, पण एका मागणीत माणसाच्या जातीनं तिन्ही पूर्ण केलं. म्हणून देवाकडे सतत मागत राहतो त्याला म्हणायचं जीव. देवाकडे काहीच मागत नाही त्यांना म्हणायचं संत. माझे तुकोबराई म्हणतात देवा द्यायचंच असेल ना मला एकच दान दे. कोणतं? तुझा विसर नाही मला झाला पाहिजे, एवढं दान मागतात तुकोबराई. हे दान दे गा देवा, 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 हे दान दे
गुण गाईन आवडी 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 तुकोबराई देवाकडे मागतात हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी बघा संत देवाकडे मागतात देवा तुझा विसर नाही झाला पाहिजे हे देवाकडे संत मागतात पण आपल्यातल्या लोकांचं कसं आहे बाबा आपल्यातल्या लोकांना घरच्या देवाची देवपूजा करायची म्हणलं तरी नको वाटायला लागेल हा लय अवघड झालं देवाकडे जायचं तर लांब पण घरच्या देवाची देवपूजा आपल्या लोकांकडून होत नाही मला सांगायचंय काय बाबा देव दयाळू आहे त्याची भक्ती केली त्याची सेवा केली निश्चित आपल्या जीवनाचा उद्धार होतो बघा आपल्यातल्या लोकांची देवपूजा करण्याची पद्धत महिला मंडळ देवपूजा करण्यासाठी तुम्ही घरामध्ये एक भांड घेता बघा काय म्हणता हो त्याला हा गंगाळ अहो त्याचं खरं नाव आहे गंगाले पण आपण केलं गंगाळ तुम्ही भात शिजवता घरामध्ये कशा शिजवता हा बघूल्या त्याचं खरं नाव आहे बहुगुणी पण आपण केलं बघूल घरामध्ये आपण झाडून काढतो त्याला काय म्हणायचं किरसुनी तिचं खरं नाव आहे किरशुन्नी घरातला कचरा शून्य करते म्हणून किरशुन्नी आपण केली किरसुनी मला सांगायचंय काय ती गंगाळा घ्यायचं देवापुढे बसायचं त्या तांब्यावर पाणी ओतायचं आणि दिवसभराचं सगळं टेन्शन त्या देवावर काढायचं जशी नदीमध्ये बारकी पोरं आपण पोहायला ढकलतो का नाही तसं सगळं देव एकत्रित गोळा करायचं त्या गंगाळ्यात टाकायचं तो कृष्ण तर बिचारा आधीच गुडघ्यावालेला असतो त्याच्या आजात मुंडक्याला धरतात आणि त्या पाण्यात सोडतात देवपूजा करण्याची पद्धत आपली कसं तरी कापड घ्यायचं देव पुसायचं गण लावायचा झाली आपली देवपूजा लगे म्हणायचं होय ग झाला का चहा झाला चहा प्यायला की गडी निवांतच देवपूजा करण्याची पद्धत आपली बघा एक जणाला देवपूजा करण्याचा एवढा कंटाळा आला म्हणला रोजच उठायचं आपण आंघोळ करायची देवाला आंघोळ घालायची आपण गण लावायचा देवाला गण लावायचा देवाला एका दिवशी कळत नाही का आपले आपण उठावं आपले आपण आंघोळ करावी आपले आपण गण लावावा म्हणला या देवाची देवपूजा करेपर्यंत मेलेलं बरं पण देवाची देवपूजा एवढी माणसं देवपूजेला वैतागली आजी खरंच त्याला देवपूजेचा एवढा कंटाळा आला ते घराच्या बाहेर पडलं कशाला जीव द्यायला का तर देवाची देवपूजा करायला लागते म्हणून आणि डांबरीने चालत चाललं होतं आणि चालत असताना बाजूला एक मळा दिसला त्या मळ्यात उतरलं आणि मळ्याच्या बांधानं एका हिरीच्या कडला जाऊन उभं राहिलं कशासाठी जीव द्यायला आणि जसा हिरीमध्ये उडी टाकणार तेवढ्यात एक म्हातारी पळत आली म्हणली ए बाबा काय करायला लागला म्हणलं आजी मला थांबवू नका मला मरायचंय म्हातारी म्हणली अरे पण झालं तरी काय अहो आजी तुम्हाला सांगून उपयोग नाही हो मला मरायचंय म्हातारी म्हणली ए बाबा असलं काय पाप माझ्या हिरीमध्ये करू नको वाटलंस मी तुला खायला प्यायला घालती मी तुला सांभाळती 2 टायमाला तुला खायला प्यायला घालती सांभाळती माझ्या घरचं काय काम करायचं नाही फक्त माझ्या घरच्या देवाची सांज सकाळी देवपूजा करायची ह्याला म्हणायचं कुठे जातो कर्मा तुझ्या मोर तेच मला सांगायचंय काय देवधर्म ही कधी कुणाला चुकलेला नाही माणसं 4 पुस्तकं शिकली म्हणून काही शानी होत नाही गड्या तुम्ही परदेशामध्ये जा कुठेही जा पण कुलधर्म ही कधी कुणाला चुकलेला नाही कारण मी माझ्या पदरचं सांगत नाही संतांनी प्रमाण लिहून ठेवली कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी आणिलाही रूपाबळे करुणी खळे हरिदासी मला सांगायचंय काय ज्याप्रमाणे आईला आपल्या लेकराची माया करण्यामध्ये कळवळा येतो त्याप्रमाणे आपल्या संतांना आपल्या भक्ताचं चांगलं व्हावं यासाठी कळवळा येतो तेच अभंगाचं दुसरं चरण ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती
कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती करीला भावीन प्रीती करीला भावीन करीला 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 विन प्रीती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची ऐसी कळवळ अशी जाती खरी लाभाविन प्रीती म्हणून ऐका जे संत आपल्या भक्ताचं चांगलं भाऊ म्हणून चिंता करतात ना त्या संतांच्या मार्गावरती तुम्ही आम्ही चाललं पाहिजे कारण पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे नेघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी संतांनी जो मार्ग सांगितला त्यावरती आपल्याला चाललं पाहिजे गड्या हा कारण संत हे चांगलं सांगतात म्हणून आम्हालाही सवय लागली चांगलं सांगायची आम्ही प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो चांगलं घ्या चांगलं घ्या एका गावात माझं कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर येत असताना एक 10वीचं पोरग होतं त्याच्या हातात तंबाखूचा इडा होता म्हणलं बाळा तुझं वय 10वीचं तुझ्या हातात तंबाखूचा इडा हे काय बरोबर नाही म्हणलं अय महाराज कीर्तन करायला आलता कीर्तन केलंय पाकिट घेतलंय आता गप घरी निघा मी कुणाच्याच बापाला भेट नाही ना असे म्हणणारे लय बरं का कुणाच्याच बापाला भेट नाही त्यांना जगाच्या बापाला नक्कीच एक दिवस भ्यावं लागतं तेवढ्यात समोरनं एक माणूस चालत आला त्यानं काय केलं ती तंबाखूची मूठ होती ती पाठीमागं घेतली म्हटलं मूठ का पाठीमागं दडवली म्हटलं महाराज ती समोरनं जी चालत येते का नाही तो माझा बाप आहे म्हणलं तू तर आताच म्हणला की मी कुणाच्याच बापाला भेट नाही म्हणला हो मग बरोबर आहे मी कुणाच्याच बापाला भेट नाही म्हटलं मूठ का पाठीमागं दडवली म्हटलं महाराज ती जात आल्यावर ह्यातलीच अर्धी मागती मग ह्याला संस्कार म्हणायचं का अजिबात नाही आम्हाला चांगलं सांगायची सवय लागली बाबा मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो जी चांगला आहे ती घ्या जी चांगला आहे ती घ्या लोकांनी माझ्या चपल्या नेल्या आणि माणसं म्हणतात चप्पल गेली माझी 7.5 जाती 7.5 नाही जात 350ला काम लागतं अंधश्रद्धा सोडा श्रद्धा मनामध्ये बाळगा मला सांगायचंय काय गड्या संतांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गावरती आपल्याला चाललं पाहिजे कारण ज्याप्रमाणे आई वडील आपल्या लेकरावरती प्रेम करतात त्याप्रमाणे संत आपल्या भक्ताचं चांगलं व्हावं याची चिंता करतात त्या संतांनी आपल्याला काय सांगितलं भगवंताची भक्ती करा त्याचं नामस्मरण करा त्याची सेवा करा हकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका नाम घ्यायला सांगितलं म्हणून सर्वांनी मोठ्या प्रेमाने मुखाने नाम आणि हाताने टाळी विठोबार कुमार